रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यात सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यामधल्या कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तर मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रायगडमधल्या नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। अंबा नदीची पातळी ही 9.20 मीटरवर पोहोचली। बाजारपेठ कोळीवाडा परिसरात पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ। रायगडच्या नागोठणेमध्ये पावसामुळे दाणादाण। रिलायन्स प्रकल्प परिसरात पावसाचं पाणी साचलं। कंत्राटी कामगारांच्या शेकडो दुचाकींचं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 3 नद्या इशारा पातळीवर। राजापूरमधील कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच। रायगड जिल्ह्यामधल्या धाटाव गावामध्ये पावसाचा कहर। पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। गावातील हनुमान मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलं। मुसळधार पावसाचा रोहा तालुक्याला सर्वाधिक फटका। कुंडलिका नदीचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं। धामणसई गावातील 7 जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसामुळे रोहा खांब परिसरामध्ये पूर परिस्थिती। घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। रत्नागिरी तालुक्यामधल्या बाव नदीचं रौद्ररूप। नदीचं पाणी पात्राबाहेर। बागायती शेतीमध्ये घुसलं पाणी। नदीचं पाणी परसुरी पुलाला लागलं। रत्नागिरीमध्ये काजळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। लांजा तालुक्यामधल्या अंजरणानीमधील दत्त मंदिर पाण्याखाली। दत्त मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी। रत्नागिरीमधल्या 3 नद्या इशारा पातळीवर। संगमेश्वर तालुक्यामधल्या शास्त्री नदीला पूर। शास्त्री नदीचं पाणी जवळपासच्या शेतामध्ये शिरलं। संगमेश्वर तालुक्यामधल्या सोनवी नदीला पूर। सोनवी नदीचं पाणी संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेमध्ये शिरलं। रामपेठ बाजारपेठेतील काही दुकानं पाण्याखाली। संगमेश्वर तालुक्यामधल्या माखजन बाजारपेठेमधील पाणी ओसरण्यास सुरुवात। गड नदीला आलेल्या पुरानं बाजारपेठेमध्ये आलं होतं पाणी। गड नदीमधील गाळ लवकरात लवकर काढण्याची व्यापाऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती। मच्छी मार्केट परिसरात पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलेला दुचाकीसह पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढलं। रायगडमधील नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। अंबा नदीची पातळी 9.20 मीटरवर पोहोचली। बाजारपेठ कोळीवाडा परिसरात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये अनेक रस्ते जलमय। विविध ठिकाणी रस्त्यांवर पुराचं पाणी। मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पावसाचं पाणी। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये सकाळी मुसळधार पाऊस। भिंगळोली इथल्या बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पाणी शिरल्यानं वाहतूक विस्कळीत। अनुस्कुरा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद। करंज फेड मार्गावर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे थांबवली। पर्यायी मार्गाने जाण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अनेक भागांना फटका। नागोठणे रोहा मार्गावर भिसे खिंडीमध्ये दरड कोसळली। वाहतूक पूर्णपणे ठप्प। कशेडी घाटात दरड कोसळली। मोठा दगड रस्त्यावर आल्यानं वाहतुकीसाठी अडचण। दरड हटवण्याचं काम सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी। राधानगरी धरण 82% भरलं। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। 5000 क्युसेकनं कोयना नदीमध्ये विसर्ग सुरू। 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्या 75 टीएमसी पाणीसाठा। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। पहाटेपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे कळंबा तलावातून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ।
सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला. धरण क्षेत्रासह ग्रामीण भागामध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग. शहर परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि पावसाची दमदार सरी. 4 दिवसानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसानं शेतकरी वर्ग सुखावला. नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून सुटका. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवनदान. तर काही दिवसाआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. यावलच्या आदिशक्ती मनुदेवी इथल्या 40 फूट उंचीचा धबधबा प्रवाहित. सातपुडा पर्वतरांगेमधील पावसामुळे धबधबे प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जायकवाडीच्या बॅकवॉटरमुळे संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील भिवधानोरा गाव अडचणीत. जायकवाडीच्या बॅकवॉटरनं भिवधानोरा गावाला वेढलं. नागरिकांना आणि मुलांना तराफ्यातून करावी लागते ये-जा. 3 पिढ्यांपासून गावकऱ्यांचा रस्त्यासाठी. भंडारा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नाना पटोलेंनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. संबंधित अधिकाऱ्यांना फटकारलं. शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, मका पिकांवर हुमणी अळीचा हल्ला. मुळावर आणि खोडावर हल्ला केल्यानं पिकं वाळू लागली. दुबार पेरणीची वेळ. अळीनं झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी. रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांद्वारे प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्यासह पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शिंगारे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सेवक संचालक संभाजी शिंगारेंचं काही दिवसांपूर्वी निधन. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवारांची भेट. प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अजित पवारांकडे मागणी. इटलीच्या प्राडा कंपनीची टेक्निकल टीम कोल्हापूरमध्ये पोहोचली. कोल्हापुरी चप्पल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांशी साधणार संवाद. सुभाषनगरमधील कोल्हापुरी चपलीच्या कारखान्यांना भेट देणार.